नमस्कार मंडळी, चला पाहूया आजची गोष्ट. अंधाराची चाहूल. कोकणातलं एक लहानसं गाव देवगड. समुद्रकिनाऱ्यालगत असलेलं, शांत आणि निसर्गरम्य. पण गावात एक अफवा होती. देवगडच्या जुना वाड्यात रात्री कुणी जाऊ नये म्हणे. तिथं रात्री अजब आवाज येतात आणि आत गेल्यावर कोणी परत येत नाही. राजवीर, एक तरुण पत्रकार, पुण्याहून देवगडला एका स्टोरीसाठी आला होता. गावात पाय ठेवताच त्याने त्या वाड्याची चर्चा ऐकली आणि त्याच्या संशोधनखोर मनाला खुपली. गावकऱ्यांनी वारंवार सावध केले, तरी त्यानं ठरवलं, रात्री त्या वाड्यात जाऊन काय आहे ते पाहायचं. रात्री 11 वाजता कॅमेरा, टॉर्च आणि मोबाईल घेऊन राजवीर वाड्याकडे निघाला. वाडा पूर्णतः अंधारलेला, थोडासा मोडकळीत आलेला होता, जणू एखादं गुपित लपून बसलेलं. दरवाजा वाजवताना त्याला थोडंसं विचित्र वाटलं. आतून कोणीतरी बघत असल्याचा भास झाला, पण कोणी नव्हतं. तो आत शिरला. घरात धूळ, कोंबट वास आणि पायाखाली चर्रकन चिरडणारी लाकडी फरशी. आणि मग एक आवाज आला, राजवीर. त्याचा थरकाप उडाला. त्याला स्वतःचं नाव ऐकू आलं होतं. तो थांबला. तो आवाज कुठून आला हे शोधत असतानाच त्याच्यासमोर एक जुनी आरशी पडली. आरशात त्याला एक बाई दिसली, पांढऱ्या साडीत, केस मोकळे, चेहरा अस्पष्ट, पण मागे कुणीच नव्हतं. तो मागे वळाला. कोणीच नव्हतं. तो पुन्हा आरशाकडे बघतो आणि ती बाई आरशातून बाहेर येते. त्याचं शुद्ध हरपलं. कसाबसा पळत वाड्याबाहेर आला. मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग पाहायला घेतलं, पण त्यात कोणताही आवाज नव्हता, ना आरशात ती बाई. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी सांगितलं, त्या वाड्यात एकेकाळी जादू करणारी बाई होती. तिचा मृत्यू विचित्र रीतीने झाला आणि तेव्हापासूनच तिची आत्मा तिथं अडकलेली आहे. राजवीर त्या घटनेनंतर पुन्हा कधीच गावात गेला नाही, पण त्याच्या कॅमेऱ्यात नेहमी एक फोटो होता, वाड्यातील त्या आरशाचा, ज्यात आजही हलकासा धुरकट चेहरा दिसतो. राजवीर पुण्याला परत आला खरा, पण त्या रात्रीच्या घटनेनं त्याला सतत छळायला सुरुवात केली. रात्री झोपेतून दचकून उठणं, आरशात वेगळं प्रतिबिंब दिसणं, कुठून तरी तोच आवाज पुन्हा पुन्हा ऐकू येणं. राजवीर, त्याला वाटलं हे सगळं मानसिक तणावामुळे होतंय. पण एक दिवस त्याच्या ऑफिसमध्ये काम करत असताना त्याच्या टेबलवर एक पाकिट आलं. कुणी पाठवलं होतं हे माहीत नाही. पाकिटात एक जुना फोटो होता, देवगड वाड्याचा. पण त्या फोटोच्या मागे एका कोरड्या पेनानं काहीतरी लिहिलं होतं. ते दिसत नव्हतं, पण राजवीरनं प्रकाशाच्या कोनात ते पाहिलं. लिहिलं होतं, ती अजूनही शोधते, अपूर्ण, जे बाकी आहे ते पूर्ण करण्यासाठी. तो पुन्हा हादरला. यावेळी त्यानं ठरवलं, हे प्रकरण इथेच थांबवायचं आहे. सत्य शोधून काढायचे आहे. तो थेट मुंबईत एका पारलौकिकशास्त्र म्हणजेच पॅरानॉर्मल एक्सपर्ट असलेल्या प्राध्यापक कर्णिक यांच्याकडे गेला. सगळं सांगितल्यावर प्राध्यापक कर्णिक म्हणाले, तू केवळ तिचा आवाज ऐकला नाहीस, तिच्या जगात पाऊल ठेवलंस. आता ती तुला शोधते. जर काही दिवसात तू त्या वाड्यात जाऊन तिची कथा पूर्ण केली नाहीस, तर ती तुला इथूनही खेचून नेईल. 2 दिवसात राजवीर कॅमेरा, दुपारी सामग्री आणि प्राध्यापक कर्णिक सोबत देवगडला परत गेला. वाडा अजूनही तसाच होता, पण आता वातावरण जास्त जड आणि गूढ वाटत होतं. त्यांनी घरात पूजा केली आणि त्या आरशासमोर बसले.
तेव्हा आरशात परत ती बाई दिसली. यावेळी तिचे डोळे लालसर होते आणि ती जोरात किंचाळली, माझं काम अर्धवट आहे. त्या माणसाचा वध व्हायचा आहे. प्राध्यापक कर्णिकने मंत्र म्हणायला सुरुवात केली. राजवीरने विचारलं, कोणता माणूस, कोणता वध? ती हसली, जो मला जाळून मारला. तुझ्याच रक्तातलाच एक आहे. राजवीर हादरला. घरी परतल्यावर त्याने घरातल्या जुन्या फोटोंचा शोध घेतला. त्याच्या आजोबांचा एक जुना फोटो पाहताना त्याच्या लक्षात आलं, त्या वाड्याच्या काळच्या गावप्रमुखांपैकी एक म्हणजे त्याचे आजोबा. प्राध्यापक कर्णिक म्हणाले, तिचं अपूर्ण कर्म तिच्या मृत्यूनंतरही तिच्या आत्म्याला इथे अडकून ठेवते. ती केवळ बदला घेण्यासाठी येते. पण जर तिला सत्य, शांती आणि क्षमा मिळाली तर ती मुक्त होऊ शकेल. राजवीरने ठरवलं, तो तिला तिची सत्यकथा जगासमोर आणून देईल. तो वृत्तपत्रात तिच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल एक लेख लिहितो आणि गावात एक स्मृतिस्थळ उभारतो. त्या रात्री शेवटी त्या आरशात केवळ त्याचंच प्रतिबिंब दिसतं. पण कथेला पूर्णविराम मिळाला का? राजवीरचा फोन एक दिवस पुन्हा वाजतो. स्क्रीनवर नाव झळकतं, देवगडवाडा. तर मंडळी, ही गोष्ट अजूनही संपलेली नाही. या गोष्टीचा पुढचा भाग जर तुम्हाला ऐकायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या या चॅनलला नक्की लाईक करा, खूप सारं शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. आणि हो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि अशाच सुंदर सुंदर कथा ऐकण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.